हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं या नव्या व्हिडिओमध्ये। हे असं एकदम आहे ना, काय म्हणतो ना आपण, असं सिस्टमॅटिक मला बोलता नाही बरं का। तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये, नव्या टॉपिक सोबत। नाही असलं काही झंझट जमतच नाही। पण तुम्हाला सांगते आजचा विषय काय आहे। तर तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल आणि तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायला लय भीती वाटत असेल, हां म्हणजे तसं ऑफिशियल पण येतं, थोडं थोडं बोलतात, बोलून दाखवू का? हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये, नव्या टॉपिक सोबत। हे असं किती फॉर्मल वाटतं तुम्हाला, कंटाळा नाही येणार का ऐकायला? येड्यांनो मी सांगते ते ऐका। तर जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल आणि तुम्हाला जर कॅमेरा फेस करायला भीती वाटत असेल ना, म्हणजे कॅमेऱ्यासमोर आलो की तुम्हाला असं 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 धडधड होतंय किंवा एकदम असं नर्वस झाल्यासारखं होते, तुम्हाला जे काय बोलायचं ते सगळं विसरूनच जाते किंवा एकदम काय म्हणतो ना आपण, एकदम फास्ट बोलल्या जाते, सगळं चुकते, सगळी गडबड होती, असं जर असेल ना तर अजिबात घाबरू नका आणि डिमोटिवेट होऊ नका। कारण हे नॉर्मल आहे। नवीन जेव्हा आपण कॅमेरा फेस करतो किंवा कॅमेरा समोर बोलण्याचा प्रयत्न करतो ना, सगळ्यांना होतो। म्हणजे अगदी तुम्ही जर नवीन यूट्यूबर्सचे व्हिडिओ पाहिले ना, एकदम पहिले त्यांनी टाकलेले जुने व्हिडिओ, तर तुम्हाला लक्षात येईल ते तेव्हा कसे बोलायचे आणि आत्ता कसे बोलायचे। ठीक आहे, तर तुम्ही काय एवढं लोड घेऊ नका, एवढं टेन्शन घेऊ नका, ते हळूहळू सवयीने ओके होतं। पण त्यासाठी तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटी करायच्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ह्या जर ॲक्टिव्हिटी तुम्ही केल्या ना तर तुम्ही कॅमेऱ्याला घाबरणं सोडून द्याल आणि तुम्ही एकदम कॉन्फिडंटली कॅमेऱ्यामध्ये बघून बोलू शकाल। तर सगळ्यात आधी काय करायचं माहिती आहे का, म्हणजे हे मी केलेले एक्सपेरिमेंट आहेत हां, हे सांगते तुम्हाला, मी स्वतः केलेले एक्सपेरिमेंट की मी कशी कॅमेऱ्यामध्ये बोलायला शिकले। तर तुम्हाला सांगू का काय करायचं, पहिल्यांदा आहे ना आपल्या मोबाईलवरून आपले जे जवळचे आहेत, म्हणजे घरचे असतील, मित्र असतील, कुणी असतील ज्यांना आपण कम्फर्टेबली बोलू शकतो, ज्यांच्यासोबत, त्यांना आहे ना स्वतःच्याच मोबाईलवरून आहे ना कॉल करायचा आणि कॉल चालू झाला की तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करायचं आणि मोबाईल असा समोर ठेवायचा आणि कॉल स्पीकरवर टाकायचा आणि त्यांच्याशी बोलायचं। आणि कॉल पूर्ण झाला ना की मग तुम्ही ना ते व्हिडिओ रेकॉर्डिंग बघा, मग तुम्हाला कळेल का तुम्हाला कॅमेऱ्यात किती कॉन्फिडेंटली बोलता येते। तेव्हा तुम्ही नर्वस होणार नाही, तुम्हाला भीती वाटणार नाही, म्हणजे तुम्हाला काहीच असं एकदम नॉर्मल वाटेल। हां, तुम्हाला कॅमेऱ्याची अजिबात भीती नाही वाटणार। मग याचा अर्थ काय, तुमचा व्हिडिओ बघून तुम्हालाच कळेल की तुम्ही कॅमेऱ्याला नाही घाबरते, बरोबर? तर तुम्ही कशाला घाबरताय मी सांगू का तुम्हाला। एक तर पहिल्यांदा जेव्हा आपण हे व्हिडिओ बनवतो ना तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक सेट झालेलं असतं की आपण जे व्हिडिओ बनवतोय हे लोक बघणार आहे, म्हणजे तुमचा व्हिडिओ लोक बघणार आहे। आणि मग जर तुम्हाला नीट बोलता नाही आलं, तुमच्या काही चुका झाल्या तर लोक तुम्हाला हसतील, काय म्हणतील नाही का, म्हणून तुम्ही ना एकदम नर्वस होता, म्हणजे ना एकदम घाबरून जाता आणि म्हणून तुम्हाला कॅमेऱ्याला फेस करता येत नाही। पण ही गोष्ट तुम्हाला पण माहिती असते ना की व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही अपलोड करत नाही तोपर्यंत लोक बघणारच नाहीत, तुम्हीच बघणार, मग कशाला घाबरता। आणि दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला सांगू का, तुमच्या डोक्यामध्ये अजून एक गोष्ट कशी असते माहिती का, तुम्ही ना एकदम चांगल्या यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघितलेले असतात आणि तुम्हाला वाटत असतं की हां याच्यासारखंच मी बोलणार, याच्यासारखेच व्हिडिओ मी बनवणार। पण तुम्ही हे विसरून जाता की प्रत्येकाची बोलायची एक लबक असती, प्रत्येकाची बोलायची एक पद्धत असती की तुम्ही एकदम सेम टू सेम दुसऱ्यासारखं बोलू शकत नाही। आणि ते खूप वर्षापासून काम करतात, त्यांना प्रॅक्टिस आहे म्हटल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल याच्यामध्ये फरक असणार आहे, बरोबर का? मग त्यांची बरोबरी किंवा त्यांना कॉपी करायला कशाला जाता, स्वतःच्या भाषेत स्वतःला कसं काय बोलता येते ते बघा ना। आता बघा मी कशी बोलते है ना, तसं मी ठरवलं तर एकदम छान सिस्टमॅटिक पण बोलू शकते, पण तुम्हाला बोर होईल म्हणून मी असं बोलते, कळालं काय? आणि तिसरी गोष्ट सांगते तुम्हाला, अजून एक कशामुळे तुम्ही कॅमेरा फेस करायला घाबरता किंवा काय प्रॉब्लेम होतो। तर आता एरवी जे आपण असं बडबड करत असतो ना, तेव्हा आपल्याला स्क्रिप्टिंग नसतं, म्हणजे आपल्याकडे एक स्क्रिप्ट नसती की पॉईंट टू पॉईंट असं बोलायचं, तसं बोलायचं, आपल्या मनात जे येतं ते आपण बोलतो, बरोबर का नाही? जसं मी आत्ता बोलते, हां मी काही स्क्रिप्ट वगैरे काही तयार केलेलं नाही, हां जसं मी आत्ता बोलते। तर मग तेव्हा जेव्हा ती स्क्रिप्ट प्रेझेंट करायची असते ना, मग तेव्हा काय होतं माहिती का, हा पॉईंट बरोबर आहे का, तो पॉईंट बरोबर आहे का, सिस्टमॅटिक येते का, शब्द चुकतात आहे का, ह्या सगळ्या गोष्टींच्या नादात आहे ना जे बोलायचं असतं ना तेच राहून जातं आणि मग नुसतंच घाबरून मग आहे ना प असं होतं आणि आणि मग आपण घाबरून जातो, आहे ना। त्याच्यापेक्षा हे किती चांगलं आहे बघा,
एकदम आपल्याला जसं येईल तसं जर नॉर्मल बोललं तर समोरच्यालाही कळलं ना, आपल्यालाही व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल, बरोबर का नाही? हां, तर मग असं करू नका. तुमचं जे म्हणजे तुम्ही जे ओरिजिनल जसे आहात तसं तशा पद्धतीने तुमच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल माहिती आहे का, तुम्ही चांगले यूट्यूबर व्हाल. कारण तुम्ही जसे आहे तसे स्वतःला प्रेझेंट करत राहिले तर तुम्ही 100% एफर्ट किंवा एकदम चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगले ओरिजिनल कॉन्टेंट तुम्ही बनवू शकाल आणि मग हळूहळू म्हणजे लोकांना तुम्ही आवडायला लागाल, है ना? मग स्वतःचा ब्रँड निर्माण होईल. किती चांगली गोष्ट आहे. मग दुसऱ्याची कॉपी करून एकदम असं सिस्टमॅटिक कशाला बोलायचं? नाही बोलायचं. जसं येते तसंच बोलायचं, कळलं का? लोक हसले तर हसू दे, चांगलं बोललं तरी लोक हसतात, वाईट बोललं तरी लोक हसतात, बरोबर की नाही? तर सगळ्यात मेन मुद्दा काय होता की कॅमेऱ्याला कशामुळे आपण घाबरतो, है ना? म्हणजे तुम्हाला बोलता येते, जेव्हा कॅमेऱ्यासमोर बोलायचं नसतं तेव्हा किती बडबड करता, है ना? आणि मग कॅमेऱ्यासमोर आल्यावर का असं होतंय ते मी तुम्हाला सांगितलं आणि सोल्युशन पण सांगितलं की तुम्ही तुमच्याच मोबाईलमध्ये असं तुमचं कॉल रेकॉर्डिंग म्हणजे मोबाईलचं रेकॉर्डिंग ऑन करून तुम्ही कशी बोलताय बघा. किंवा काय करा माहिती आहे का, कॉल नसेल करायचा ना तर घरच्यांबरोबर जेव्हा गप्पा मारता ना तुम्ही तेव्हा मोबाईलचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करायचं आणि कोपऱ्यात ठेवून द्यायचा आणि जेव्हा त्यांच्याबरोबर गप्पा मारून होईल ना मग ते रेकॉर्डिंग बघायचं. मग तुम्हाला कळेल तुम्हाला किती भारी बोलता येते. हां, आणि मग आणि घरी जसं बोलताना तसंच म्हणजे आता बाहेरच्यांबरोबर बोलताना आणि घरी बोलताना थोडासा फरक पडतोच नाही का. आता मी पण किती चांगलं बोलते, किती है ना. हसू नका, हे चांगलंच आहे. मी जर वाईट बोलले ना मग कसं बोलते नाही माहिती तुम्हाला अजून. तर सांगण्याचं तात्पर्य काय होतं, जोक सापाट हे पा व्हिडिओ जर असा जर शूट नाही ना केला एकदम मी असं जर मी तुम्हाला बोलून दाखवू का 2 मिनिटं? हे पा हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अनदर एक्साइटिंग व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं एका नव्या टॉपिकमध्ये आणि आजचा टॉपिक आहे कॅमेरा फेस कसा करायचा. आता तुम्ही सांगा असं बोलल्यावर किती बोर होते का नाही? पण असं जर पटपट जे माहिती आहे म्हणजे मेन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणं आहे का नाही, बरोबर आहे ना? आता तुम्ही म्हणाल का माहिती पोहोचून लई वेळ झाला तरी बडबड संपा नाही माझी. असंच होतं माझं. एकदा बोलायला लागले ना नॉनस्टॉप बोलत राहते. पण जाऊ दे, तुम्ही ऐकत जा. हां, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं का. तुम्ही लोक ना लई खरंच ना, आता काय सांगू तुम्हाला, तुम्ही लोक लई हे बरं का व्हिडिओ बघता सगळं करत म्हणजे सगळी माहिती पण मिळवता, पण आहे ना तुम्हाला सबस्क्राईब करायला नको, व्हिडिओ लाईक नको करायला. अरे कशाचा रुपयासुद्धा खर्च होत नाही, तेवढंच नुसतं बटन दाबा की. आता सबस्क्राईब कसं करायचं सांगू का? की व्हिडिओ हा चालू आहे ना याच्या खाली सबस्क्राईब असं लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर एक छोटंसं असं बेल आयकॉन दिसेल. बेल आयकॉन म्हणजे मंदिरातली घंटा माहिती का, तसं चिन्ह दिसेल. त्याच्यावर क्लिक करा म्हणजे मग आणि नंतर ऑलवर क्लिक करा म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल ना तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही लगेच घाई बघायला येतात. माझे तेवढेच व्ह्यू वाढतील. चला मग कॅमेऱ्याला घाबरू नका आणि चांगले व्हिडिओ शूट करा. तुमचे पण व्हिडिओ मी बघत जाईन. तर आजच्यासाठी एवढंच. टाटा, बाय बाय.